मॅडम, माझ्या पोरीकडून काय चुका झाल्या त्याला जिम्मेदार हीच माणसं आहेत. तिला तिचे अधिकार मिळू नये म्हणून खोटा कट रचला यांनी. मामी, उगा काय बी खोटं बोलू नका. मिलॉर्ड, सगळे आरोप पुराव्यानिशी सिद्ध झालेत कोर्टासमोर. तरी सुद्धा हे अजून आरोप करतायतच. मला वाटतं यामुळे कोर्टाचा वेळ वाया चालला. घटस्फोटासाठीची सर्व सबळ कारणे मिळालेली आहेत, त्यामुळे घटस्फोट तर होणारच. आता राहिला प्रश्न तो फक्त मुलाची कस्टडी कोणाकडे असणार. मिलॉर्ड, मुलाची कस्टडी आईकडेच असणं योग्य आहे. वडिलांची व्यसनं पाहता मला वाटतं हेच योग्य आहे. काय योग्य आणि काय अयोग्य यासाठीच मी निवृत्ती नाईक यांची साक्ष गृहीत धरावी अशी कोर्टाला विनंती करतो. नाही नाही, ह्यो माझा भाऊ माझ्या जीवावर उठलाय, त्याचं काय बी ऐकू नका. तुम्ही शांत बसा थोडं. परवानगी आहे. मला सांगा, मुलानं कुठे राहावं असं तुम्हाला वाटतं आणि का? जज साहेब, मी निवृत्ती नाईक, नंदिता गायकवाडचा मामा. युवराजनं त्याच्या हक्काच्या घरी म्हणजे वडिलांकडेच राहणं योग्य आहे. तो जर त्याच्या आईकडे राहिला ना तर बिघडण्याचा चान्स आहे. होय. सूरज गायकवाड आणि त्यांचं कुटुंब त्याची योग्य ती काळजी घेणार, त्याचं पालन पोषण चांगलं करणार याची गॅरंटी आहे आम्हाला. फक्त पैशानी पालन पोषण होत नाही, आईचीही माया लागते. माया आणि नंदिता याचा काही एक संबंध नाही. आणि राहिला प्रश्न युवराजचा, तर राणा आणि अंजली याला चांगला सांभाळणार बघा. आणि अंजली आईची माया त्याला देणार. तुम्हाला मुलं आहे का? हो, मला एक मुलगी आहे. त्यामुळे आईची माया काय असते हे मला चांगलं माहिती आहे. हो, पण पोटचं मूल असताना तुम्ही कशावरून दिराच्या मुलाचा नीट सांभाळ कराल? मिलॉर्ड, मला वाटतं आपलं मूल ते आपलं असतं. माझ्या आशिलाच्या मुलावर नक्की अन्याय होणार नाही होणार. मी स्वतः एक शिक्षिका आहे. लहान मुलांना फार जवळून बघितलंय. मी त्यांच्यातच कायम रमते. माझी मुलगी व्हायच्या आधी सुद्धा आणि आता झाल्यानंतर सुद्धा मी लहान मुलांमध्ये अगदी तशीच रमते. जर मी बाहेरच्या मुलांना आपलं समजून शिकवते, वागवते, तर मग युवराज तर आमच्या घरातलाच आहे. लहानपणापासून युवराजचा सांभाळ मीच केला. कृष्णाला सुद्धा त्याच्या आईनं, देवकीनं नाही, यशोदेनं वाढवलं होतं. तीच त्याची आई झाली होती. तसंच मी युवराजची आई होईल. मी कधी युवराजवर अन्याय होऊ देणार नाही. कोर्टाने सगळे मुद्दे ऐकलेले आहेत, त्यामुळे हे कोर्ट घटस्फोटाला मान्यता देत आहे. आणि मुलाची कस्टडी ही त्याच्या वडिलांकडेच राहणार असा निर्णयही हे कोर्ट देत आहे.
शेवटी एकदा झालं. बरं वकील साहेब हो ना. हे चांगलं झालंय हो. मामा आज तुम्ही होतात म्हणून सगळं सोपं झालं बरं का. अरे खऱ्याची बाजू घेणं माझं कामच आहे. तुमच्यामुळे माझ्या आयुष्यातला एक महत्वाचा प्रश्न सुटला. 6 वर्ष पिचलो होतो मी, तुमच्यामुळे सुटलो बघा. बरं आपण काही प्रोसिजर पूर्ण करून घेऊया. हा चला. चला या. तू थांब, मी आलो. हे माझे बरं ए तुला लाज वाटत नाही भय रे? स्वतःच्या बहिणीच्या पाठीत खंजीर खुपसलास आणि या भिकारड्या लोकांना सामील झालास भय. अक्का आता घटस्फोट झालाय ना व सोड की इशे. असा इशे सोडणार नाही मी. पार दिल्ली पतर जाईन, पण माझ्या नंदुडीला हक्क मिळाल्या परीस कुणाला बी सोडायची नाही. हक्क? कसला हक्क? तुमच्या पोरीने जे केले की नाही तिची शिक्षा भोगायला लागलाय ती. एक नंबर बेकार बाई आहे. ए माझ्या नंदुडीला काय बोलायचं नाही हा. कॉलर सोडा मामी. नाही सोडणार. कॉलर सोडा सोडा कॉलर सोडा. भाऊजी दमदाटी अजिबात चालणार नाही बरं का. हे अक्का आता उगं इथं तमाशा करू नकोस काय. तुम्हाला जी काही तक्रार करायची आहे ना ती डायरेक्ट कोर्टात जाऊन करा. नाहीतर आता आम्ही तुमच्या विरोधात तक्रार करू. पाहुणे पाहुणे म्हणून एवढे दिवस गप्प बसलो, पण आता जरा जास्तच होतंय. तुम्ही सगळ्यांनी माझ्या पोरीला जेलमध्ये पाठवली, माझ्यापासून माझ्या पोरीला तोडलं आणि आता माझ्या नातवाला बी पळवलं. मला सोडणार नाही मी. हे अक्का तुझा नातू तुझ्याकडेच होता, आता कोण सांभाळणार याला असं म्हणून तू त्यांच्याकडे पाठवलंस ना व? त्याचा हक्क हाय म्हणून पाठवला, नाहीतर माझा नातू मला काय जड झाला नव्हता. केला असता मी त्याचा सांभाळ. काय सांभाळ केला असता चांगलंच माहितीये मला. ती बघितलंय काय कसं वागतोय ती. अक्का अगं युवराजचं भविष्य चांगलं होतंय, तू कशाला खरं करा निघालीस? माझा नातू हाय, मी काय बी करीन. तुझा संबंध नाही, तू काय बोलायचं काम नाही. एक मिनिट. आता तुमचा युवराजशी काही संबंध नाही. तुम्ही आणि तुमच्या मुलीने युवराजवरचा हक्क कधीच गमावलाय. ए तू शहाणपणा शिकवायचा नाही हा हो, आपण. मामी. बस बस. ए अक्का आता बस झालं काय? नाहीतर मीच तुला पाठवून देईल तुझ्या पोरीच्या सोबतीला. बस मग रडत तिच्या संकट. आणि आता निघ. हे सगळं तुझ्यामुळं होतंय. वाटोळ होईल तुझं. बायका पोराविना सडून सडून मरशील तू. बरं बाई मी सडून सडून मारणार. आता जातेस का? एकेकाला बघून घेईन मी. तुम्हा सगळ्यांचं वाटोळ होईल. जाते मी. बघाच तुम्ही. काय झालं? काय नाही. हे माझ्या अक्काचं काय फारसं मनावर घेऊ नका तुम्ही. हो तिचा स्वभावच आहे तसा. मग काय बोलायची पद्धत बिद्धत आहे का नाही? सूरज जाऊ दे ते समजा. मामा खरंच आज तुमच्यामुळे आमच्या घरात परत खुशी आली बघा. माझं काय ना बघ. अरे तुम्ही एक घर म्हणून एकमेकांना जे काय सांभाळून राहताय ना, त्याच फळ आहे. अरे तुमच्यासारखी माणुसकी जपणारी माणसं जगात काही कमी आहेत. खर तर नंदिताचा मामा म्हणून मलाच लाज वाटतेय तुमच्या समोर यायला. आमच्यामुळे लई ताप झालाय तुम्हा सगळ्यांना. नाही मामा, आता तुम्ही आमचेच आहात. वय आबांनी आमच्यासाठी जे केलं असतं हेच तुम्ही केलं. अरे ह्यो तुमचा मनाचा मोठेपणा आहे. पण हा वडिलकीच्या नात्यानं कधी काही वाटलं ना तर मी तुम्हाला बोलत जाईन, सांगत जाईन. तुम्ही सांगशील ते ऐकतो. चालेल. बरं आता तुम्ही जावा घरला. घरी वाट बघत असताल ना? हो मी गोदाक्कांना फोन करून आले. आणि लागलं तर अधनमधनं चक्कर टाकत जाईल मी. हा?
अरे कोण फोन उचलायला हाय का नाही बाहेर? शिरपती, अरे कोणीतरी फोन. कोणच नाही. हा, कोण बोलते? गोदाक्का अंजली बोलतीये. अंजली, बोल की ग, काय झालं? आपल्या मनासारखा निकाल लागलाय गोदाक्का. अगं काय सांगतेस? सोडचिठ्ठी मिळाली? हो. खरं सांगतेस? देवच पावला बाई. 6 वर्ष झालं डोसक्यात किड पडल्या का झालं नुसतं. बरोबर, तुम्ही लवकर घराकडे या, मी गोडाधोडाचं करते. हो हो, आम्ही घरीच येतोय. होय होय, या, मी वाट बघते. हा हो, आलो. विठ्ठला पांडुरंगा. देवा गणपती बाप्पा, सोडवलंच बाबा संकटातनं. माझ्या सूरजला सोडचिठ्ठी मिळाली एकदाची. युवराज, युवराज, अहो समदा बट्टाबोल झाला. अहो घटस्फोट मिळाला की. काय? कसं काय? कसं काय म्हणजे? या घरातली माणसं किती चालाक आहेत माहिती ना हो तुम्हासनी. तसं बी ताईसाहेब नकोच होते या घरात त्यासनी. युवराज, मला तर आता तुमची काळजी वाटायली. अहो घटस्फोट घेऊन तुमच्या मम्मीपासून तुम्हासनी तोडलं बघा या समद्यांनी. नाही, मी माझ्या मम्मीकडे जाणार. कुठलं जाताय? स्वप्न बघा, निस्ती स्वप्न. आता तुमच्या मम्मीची कधी बी गाठपीट होणार नाही. त्या वाड्यात कायमचं राहायचं बघा आता तुम्हासनी. आणि उद्या जर ह्यांचं डोसकं फिरलं तर तुम्हासनी बोर्डिंगला पाठवणार. आता काय खरं नाही बघा युवराज तुमचं. नाही नाही, मी असं होऊच देणार नाही. असंच होणार. हायच काय तुमच्या हातात युवराज? गोदाक्का, गोदाक्का. अरे थांब थांब. हे आणि कशाला आता? अरे एवढं मोठं संकट गेलं आपल्या घरावरून. परत कुणाची नजर नग लागायला म्हणून आलेच हा मी. तू काळजीच करू नकोस, या घरची पिढा गेली एकदाची. वहिनी, आता मनावरचं वजन हलकं झाल्यासारखं वाटतंय बघा. आता युवराजकडे नीट ध्यान देता येईल. युवराज, आता शहाण्यासारखं वागायचं बरं का. मी गोडाचं जेवण करणारच आहे. परतोवर साखर खाऊन तोंड गोड करा. धरा ना अंजली, धर तुला बी. हो. धर सूरज. युवराज, युवराज, माझ्या मम्मीला घालून साखर वाटायलास होय तू? युवराज, आत्ता शहाण्यासारखं वागायचं म्हणलं ना मी. मला माझी मम्मी पाहिजे. माझं या घरात कोणच नाही. अरे युवराज, आम्ही सगळे तुझेच आहोत. तू काय बोलू नको का की? मला माझी मम्मी पाहिजे आत्ताच्या आत्ता. नाही मिळणार मम्मी फम्मी. विसरून जायचं सगळं आता. नाही विसरणार. मी माझ्या मम्मीकडे जाणार. युवराज, बाळा असा हटवादीपणा करू नये. ए, तू पण लय बोलू नकोस. मला माझी मम्मी पाहिजे. अरे युवराज, युवराज, अरे अरे युवराज, युवराज ऐक. अरे असं नाही रे बाबू. युवराज, भाऊजी हो. युवराज, युवराज, अरे बघ लहान आहे जाऊन एक. अजिबात हात होता नाही त्याच्यावर. ठेवते तू पहिला. कसं वाटतंय बघ की. अरे युवराज, असं नाही रे बाबू. युवराज, अरे भाऊजी, अहो, अरे युवराज, 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 काय कुठं निघालास पळत? काय झालं युवराज? हे युवराज, अरे काय झालं बाबा? माझ्या मम्मीला घालवायचा प्लॅन केला यांनी. मी नाही जाणार त्या घरात. बघा,
घरात राहायचं आणि बोलत असतो सारखं. असं कसं येऊ? हे तुझंच घर आहे, तुला तिथेच राहावं लागेल. हा मला नाही जायचंय हो. ही माणसं माझी नाहीत. किती बी समजवलं तरी ऐकणं झालं यो. युवराज, मी सांगतोय ही तुझीच माणसं आहेत. हा? चल घरी, नंतर बोलू. मला नाही जायचंय हो. युवराज, माझ्यावर विश्वास आहे ना? वर आहे ना? असं तर चल. आता सांगतोय ना वर, मी सांगतो तसं करायचं. चल चल या, चल चल. काय असं? युवराज लई लांब गेला नव्हता ना? मळ्याकडे पळत जात होता, मामांनी अडवलं. मामांनी समजून परत आणलाय. आता तुम्हीच समजून सांगा ह्याला. आम्ही तर पार हात टेकले ह्याच्या पुढं. युवराज, अरे असं येड्यासारखं करू नये बाबा. हे घर तुझं आहे का नाही? हा. मग अरे आपल्याच घरातनं असं पळून जात असतात काय? नाही. हे बघ, ते काय नाही. हितनं पुढं असं वागायचं नाही, समजलं? चंदा, घेऊन जा त्याला. बघ, थँक्यू मामा, तुमच्यामुळे युवराज शांत राहिला. तर काय, नाहीतर रडून भांडून राडा घातला असता इथे. हितनं पुढं नाही करणार. अहो तुमचं ऐकून सुधारला तर लई भारी होईल. अहो सुधारेल की. कसं आहे, बारक्या पोरासनी का नाही प्रेम आणि दम याचा बराबर डोस द्यावा लागते, आणि मला ते चांगलं जमतंय. हे बेस्ट आहे की. मग शिकायला पाहिजे तुमच्याकडनं. शिकवतो की. आपण सूरजराव, मी तुम्हाला टाकलेल्या त्या 2 अटींचं काय झालं? ते बिझनेसचं काय? होय, अहो युवराजचं भविष्य सुरक्षित करणं काम आहे माझं. तुम्ही सांगा की, मी करतो, काय काळजी करू नका. बरं, अजून एका विषयावर बोलायचं होतं. आपण बसून बोलूया काय? नाही नाही, ठीक आहे. कसं आहे, युवराजला आईची माया पाहिजे आणि अंजली ती देणार, गॅरंटी आहे आम्हासनी. पण सूरजरावांचा संसार परत सुरू होणं गरजेचं आहे. बाकी काय बी सांगा, हे जमणार नाही. सूरजराव, अहो नंदिता आपल्या आयुष्यातली एक मोठी चूक असं समजून अहो भविष्याचा विचार करायला पाहिजे. हे बघा, एक चूक निस्तरता नाकी नऊ आले. आता ही नको. अहो ती एकट्यानं किती वर्ष काढणार आहे का? हो कधी ना कधी सोबत लागतेच आपल्या माणसाची. हे बघा मामा, तुम्ही बिझनेस कर म्हणताय, मी करतो, पण हे लग्ना बिग्नाच्या भानगडीत पडायचं नाही मला. गोदाक्का, जेवण वाढचं. सूरजराव नाही म्हणत असला ना तरी त्यांचं लगीन व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. अहो आयुष्यभर असं कसं राहणार आहे? एकदा का संसार सुरू झाला का नाही, अहो जबाबदारीचं पण भान येईल तेच. खरंय तुमचं. माझ्या बघण्यातली एक पोरगी आहे, आमच्या पाहुण्यांपैकीच आहे. साधी सरळ गरिबाची पोर आहे. ती पोर जर या घरात सून म्हणून आली का नाही, या घराचं सोनं कर आमची गॅरंटी आहे. बघा, तुम्ही म्हणताय म्हणजे चांगलीच असणार. मग उद्या घेऊन काय? नाही म्हणजे पटली तर बघा. कसं आहे, सूरजरावचं तिचं जमलं तर ठीकच आहे, नाहीतर जाईल निघून काही दिवस राहून. अहो युवराजची तिची ओळख आहे, युवराजला सांभाळण्याच्या निमित्तानं आणूया. लई गुन्ही पोर आहे. तुम्ही सांगताय तर चांगलीच असेल. मग घेऊन येतो उद्या माधुरीला.